मोमोज आणि पनीर करायची ऑर्डर. तर आज टाइम मी ऑर्डरसाठी मोमोज बनवणार आहेत. सकाळ उठली तू तयारी करते. तुला काय बोलायचं, मी आळशी आहे. कसला मोठा चाकू आहे हा. अरे नाश्ता काय ना दिला बाया आम्हाला. असा चॉप व्हायचा कोबी ना तुला. खायला 12 वेळा बाईने खाऊन झाली आहे तरी बोलते येतात. म्हणजे खूप दमलो आहे यार. खूप सांगते, खूप त्रास होतो. म्हणजे त्यालाच मेला एवढा त्रास होतो. एवढे मोमोज मी आयुष्यात कधी नव्हते बनवले. प्रयत्न करा, सकाळी माणूस उठूच नाही शकत. उद्या तुला 5 वाजता उठवते. कशी उठत नाही. वॉर्डन बनायला नाही सांगितलंय. गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 8:30 आणि आज आपल्याला आलेलं आहे व्हेज मोमोज आणि पनीर करायची ऑर्डर. तर आपण आता ते बनवायला चाललेलो आहोत. आणि तुम्हा लोकांना असं असेल की खूप दिवस झालं अक्षदा आली नव्हती ऑनलाईन, काय झालं, ती आली का नाही ऑनलाईन. तर आम्ही लोक सॅटर्डेला आपल्याला एक खूप मोठी ऑर्डर भेटलेली. डिनरमध्ये त्यांना 7 टाईपचे क्रुझिन्स म्हणजे 7 टाईपचे पदार्थ पाहिजे होते, ज्याच्यामध्ये आपले चिली पटॅटोज, परत पनीर क्रिस्पी, परत आपण सूप, मंचाव सूप आणि आपण वेगळे पदार्थ त्यांना बनवून दिलेले. तर त्याच्यामुळे थोडं हेक्टिक झालेलं आपलं शेड्यूल, त्यामुळे आपण येऊ नाही शकलेलो ऑनलाईन. पण काय नाही, आता आपण परत ऑनलाईन व्यवस्थित येत राहू. आणि आज आपल्याला आलेली आहे ऑर्डर. आता आपण बघूया की आज मोमोज जे बनवणार आहे ते मी तू बेटा काय करते तू? मोमोजसाठी भाज्या कापते. हो का? काय एवढी सकाळ उठली तू तयारी करते. तुला काय बोलायचं, मी आळशी आहे. म्हणजे काय? तू राणी उठते किती वाजता? 11:30 वाजता. सगळ्यांना माहिती आहे तू 11:30 उठते. आज तू लवकर उठलीस ना, म्हणून मला जरा डाऊट आला की नक्की काय करते तू. काय आहे ना, माझा भाऊ महान आत्मा, त्यांनी आपल्या एक त्यांचे जे मॅडम आहेत त्यांना बोललं की माझी बहीण चांगले मोमोज बनवते. तर आली आहे आपल्याला मोमोजची ऑर्डर. अच्छा, आणि म्हणून तेवढ्या लवकर उठली काय? हो ना. मग तुझ्या मम्मीने आज नाश्ता काय दिला तुला एवढा? तिला एवढी स्फूर्ती आली? नाश्ता काहीच नाही केलाय. कसला मोठा चाकू आहे हा. अरे नाश्ता काय दिला? मी चाकू नाही बोलली तुला. नाश्ता काय ना दिला बाया आम्हाला. खोटं बोलते का? खोटं बोलते, दाखवू का? नाश्ता जेव्हा कामाला लावतात या बाई लय वाईट आहे बाबा. हा, तुम्हाला नाश्ता दिला नाही मम्मीने? खोटं बोलायचं नाही, खरं बोल. नो नो नो. पोहे कोणी माझ्या भूताने खाल्ले का? नो. हा, पोहे माझ्या भूताने खाल्ले का? देऊ का व्हिडिओ काढून पोह्यांचा? दे 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 दे. माझं खोटं जाम बोलतात बाबा आताची मुलं. बाप रे, आईने केलेली मेहनत दिसत नाही बा. स्वतः काय एक कोबी कापला तो 1000 वेळा बोलून दाखवतात की मी काम करते म्हणून. बावळट असा चॉप व्हायचा कोबीला. सांभाळून करा, आपला हात पण तिथे. काइंडली चॉप युअर कोबीज व्हेरी फाटा. माझे नक्की कसले मोमोज आहेत? व्हेज मोमोज. अच्छा, व्हेज मोमो नक्की येतात ना तुला? खायला 12 वेळा बाईने खाऊन झाली आहे तरी बोलते येतात. म्हणजे मला विचारायला लागतं यार. मग झालेले आहे कोबी, गाजर, शिमला मिरची, रेड, येल्लो, ग्रीन शिमला मिरची, गाजर, कांद्याची पात आणि थोडीशी जी मिरची आहे ती मी डाईस करून घेतलेली आहे. ह्याला एकदम फाईन चॉप करून मी बनवलेलं आहे. गाव जेवण आहे वाटतं. गाव जेवण. मग एवढे मोमोज तर बनवायलाच पाहिजे ना, मी एवढी खाणारी आहे. तुम्ही लोक विचार करायचा सगळी एवढी जागा सोडून हे लोक इकडे का कापतात. तर रिझन ह्यासाठी आम्ही इकडे कापण्याचं की जागा खूप भेटते आणि व्यवस्थित प्रेशर देऊन कापता येतं. कारण की एक खूप छोटे डायसेस करायचे होते, तर बोलतात ना एकदम प्रॉपर प्रेशर पाहिजे होतं याच्यासाठी, म्हणून आम्ही इकडे कापलेलं. 1 कप मैदा, एवढं मीठ,
थोडं मीठ टाकायचं कारण की आपण मोमोजमध्ये पण मीठ टाकलेलं आहे. थोडंसं तेल आणि थंड पाणी हळूहळू आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. थंड पाणी काय टाकतोय आपण मम्मी सांग. मला नाही माहिती, जे मोमोज करतात त्यांना माहिती. सो थंड पाणी ह्याच्यासाठी टाकतोय की आपलं जे पीठ आहे ते प्रॉपरली व्हायला पाहिजे सॉफ्ट, आणि आपलं जे पारत आहे म्हणजे पारी ती आपल्याला पातळ पाहिजे, ज्याच्याने आपली जी स्टफिंग्स आहे ती दिसायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण थंड पाण्याने आपले मोमोज मळून घेत आहोत. हळूहळू पाणी टाकायचं आहे. हे जे पीठ आहे ते घट्ट मळायचं आपल्याला. आपलं पीठ झालेलं आहे पण थोडंसं त्याला अजून मळून घ्यायला लागलं आहे कारण की खूप घट्ट आहे. एवढं पण घट्ट एवढं पण नरम नको आहे आपल्याला. आणि ह्याचा जे ग्लुटेन आहे ते पण निघून जायला पाहिजे. मग आपण याला व्यवस्थित मसाज टाईप मळून घेऊया. माझं पीठ थोडंसं पातळ झालेलं आहे. मी थोडंसं मैदा टाकते याच्यात, म्हणून झपकन पाणी टाकायचं नाही, कळलं. आता बरोबर आहे आपली कन्सिस्टन्सी. त्याला व्यवस्थित मसाज टाईप मळून घ्यायचं आणि ह्याच्याने मळायचं कारण की ह्याच्याने आपलं पीठ नरम राहिला. कसं झालेलं आपलं पीठ. हा आपलं पीठ झालेलं आहे. अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे आपल्या पिठाची, म्हणजे एवढं पण नरम नाही आणि एवढं पण कडक नाही, प्रॉपर असायला पाहिजे. आणि आता आपण ह्याला 15 ते 20 मिनटं रेस्ट करायला ठेवूया. होते माझ्या मम्मीच्या कढई पनीरची रेसिपीची शूटिंग. लोकेशन की तयारी. तयारी करतो आहे आपल्या सॉसची. टमॅटो 3 कापलेत, जिंजर आहे आणि लसूण आहे. काश्मीरी लाल मिरची आणि बेडगी मिरचीला मी गरम पाण्यामध्ये 3 ते 4 तास भिजवत ठेवलेलो. आपण आता ह्याचं वाटप करून घेऊया सगळ्या वस्तूंचं. मोमोजमध्ये जी एकदम तिखट चटणी असते ना, जी सगळ्यांना आवडते, ती वाली आपण बनवतो आहे. मीठ टाकलेलं आहे. आता ह्याला वाटून घेऊया. ह्याला फोडणी पण द्यायची असते. बघून घेऊया. होत आली. मोमोजची तिखी चटणी तयार आहे. ह्याला एकदा तेलाची फोडणी द्यायची आहे आणि शिजवून घ्यायची आहे. मोमोजची चटणी तयार आहे. अगं कोणाला जाणायचं असेल ही मेयोनीजची चटणी कशी बनवायची तर मला कमेंट करा. मी हवे तशी कन्सिस्टन्सी ठेक किंवा पातळ ठेवू शकता. मी थोडीशी अशी पातळच ठेवली आहे कारण की आपण जी रेड चटणी बनवणार आहोत ती थोडीशी थिक असणार आहे, म्हणून ही थोडीशी आपण एकदम पातळ नाही, एक प्रॉपर कन्सिस्टन्सीवर आहे.
आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया, 2 चमचे. आपल्याला जे आपला मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे. तर यात आपण घालणार आहोत मिरची पावडर. मिरची पावडरला व्यवस्थित गरम ह्याच्यामध्ये हे केल्यावर, मिक्स केल्यावर लगेच घालायचं आहे आपल्याला आपलं हे, कारण की त्याच्याने आपल्या मिरची पावडरला आपल्याला करपून नाही द्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करूया. आपलं सॉस जे आहे त्याला आपण थोडा वेळ हे मिक्स करत ठेवलेलं आहे. आता उडायला लागलंय. उडल्यावर मला जमत आहे, तर प्रोफेशनल इन द हाऊस परत आलेली आहे. काय काम प्रोफेशनलच करतील तर बरं आहे. बाप रे, कसं उडतंय ठाम ठाम, चटके पडतात नुसते. आपण ह्याच्यात घालणार आहोत मॅजिक क्यूब, मॅगी मॅजिक क्यूब. त्याच्याने टेस्ट चांगली येते. आणि आपण आता यात थोडंसं चवीपुरतं मीठ अजून घालूया आपल्या चवीनुसार, आणि पिठी साखर घालूया. व्हेजिटेबल हे केलेली त्याचं पाणी आले तर त्याचं पाणी आपण थोडंसं चवीपुरतं टाकूया. सुंदर दिसते आपली. काय मम्मी? व्हेजिटेबल सॉटे करून घेऊया थोडंसं. मम्मी बस झालं. आता ही जी भाजी आहे जिला आपण मॅश करून घेतलेली, त्याला आता आपलं तापलेलं आहे. आता आपण आपली जी व्हेजिटेबल्स आहेत ती सॉटे करून घेऊया. व्हेजिटेबलला एकदम व्यवस्थित सॉटे करून घेऊया. आपली भाजी व्यवस्थित सॉटे झालेली आहे. आता आपण त्यात घालणार आहोत ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि थोडीशी काळी मिरी पावडर टेस्ट करते. भाजी मस्तपैकी सॉटे झालेली आहे. ह्याच्यामध्ये आता आपण कॉर्नफ्लॉवर, सोया सॉस टाकणार आहोत. थोडंसं आपल्याला सोया सॉस टाकायचं आहे. व्यवस्थित हलवून घेऊया. यात आपण आता घालणार आहोत कॉर्नफ्लॉवरची पेस्ट. यासाठी घालतात की आपलं जे व्हेजिटेबल्स आहेत त्याला पाणी सुटावे नाही, पाणी सुटावे नाही म्हणून आपण याला लॉक करतोय. तर आता थंड करून घेऊया. आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. हे जे आपण आता गोळे करून घेऊया. मस्त स्ट्रेची आहे आपलं पीठ, बघितलं कसं. आपलं पीठ थोडंसं हे झालेलं, चिकट झालेलं, तर आपण त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता त्याचे गोळे काढूया. बघितलं किती व्यवस्थित आपले गोळे निघतात. छोटे छोटेच गोळे काढायचे. ह्यांना असं राऊंड करून घ्यायचे. पेढा आपण जसं चपातीला मळतो तसा, आणि तेलामध्ये बुडून त्याला व्यवस्थित पातळ असं लाटून घ्यायचं आहे. बॅक टू प्रोफेशनल. आपल्याला काय गोल पुऱ्या लाटता येत नाही, तर मम्मी आता आपली गोल पुरी लाटून देणार आपल्याला. आपले गोळ मळून झालेली आहे. आता आपण याचं पारी आपली व्यवस्थित बनवलेली आहे. आता आपण याला फिल करूया. खाली ठेवूया. ठीक आहे. आता आपण हिला इथे असं घेऊन जाऊया. प्रेस करूया व्यवस्थित की ओपन नको व्हायला. आणि याला असं फक्त फिरवून घेऊया आणि जॉईन करूया. माझे तुटके फुटके मोदक बनवल्यानंतर चांगला मोदक. आणि आपण आता सगळे असे मोदक करून घेऊया आणि तुम्हाला दाखवू. आणि उकडत ठेवूया. जसं आपण मोदकाला कसं उकडीचे मोदकाला करतो तसंच करायचं. आपण हे केलेलं आहे. ह्याच्यावरती आपण तेल लावूया जेणेकरून हे चिपकणार नाही.
तयार आहे. पाणी पण उकळलेलं आहे. आता ह्याला आपण स्टीम करायला ठेवूया. तर उकडत ठेवूया. 10 मिनटं आपण ह्याला शिजवूया. मोमोज तयार आहेत. आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आपल्या इथे मोमोज पण पॅक झालेले आहेत. ऑर्डर डिलिव्हर करायला. आपली ऑर्डर डिलिव्हरी करून झालेली आहे. आणि आता वाजले आहेत दुपारचे 2:50 आणि आपल्याला मोमोजचं सारण जे आहे ते कमी पडलं आणि पुन्हा ऑर्डरला गेलेलं आहे. आता मी परत एकदा सगळं कापून आणि परत एकदा मोमोज बनवणार आहे आपल्या लोकांसाठी, म्हणजे आमच्या लोकांसाठी. इथे मम्मी आराम करताना. मम्मी कोणाला काय बघतेस? मी जरा मोबाईल बघते, कारण काय थोडं मला बघते कोणाकोणाचे माझे रिलेटिव्स गेलेत ना उत्तराखंडला, तर बघते काय मजा करते सगळे. मग तू कधी झालाय? बघूया, जाऊया आपण पण केव्हा तरी. मम्मीचा खाऊ बघूया आपण. मम्मीचा खाऊ. मम्मी एक्झॅक्टली हे काय आहे? बदाम, पिस्ता, सगळे ड्रायफ्रुट्स आहेत. ड्रायफ्रुट्स आहेत. आता वाजले दुपारचे 4:15 आणि खूप दमलो आहे यार, खूप दमलो आहे. म्हणजे जेवढी मजा खाण्याला येते ना तेवढा त्रास होतो. आयुष्यभर सांगते, खूप त्रास होतो. म्हणजे बनवायला एवढा त्रास नाही होत. काही सीनेमध्ये कापायला कुपायला जे एक वस्तू असतात ना त्यालाच मेला एवढा त्रास होतो. मला भाज्या कापायला लागले. आता मी सेकंड टाईम जेव्हा भाज्या कापल्या मी बसलेली अराऊंडमध्ये 2:30ला. 2:30 कितीला बसलेली मम्मी? उशिरा बसलेली. तर म्हणजे एवढी पण उशिरा नसती बसलेली. 1 तास तर मला भाज्या कापायला लागलेल्या आहेत. आता आपल्या भाज्या कापून झालेल्या आहेत. आता एक 5-5:30च्या दरम्यान आपण मोमोज बनवायला घेऊया. आणि इकडे मम्मी आराम करते. काय करते मम्मी? आराम चाललाय आता, संध्याकाळी काम करायचं. इथे माझी मम्मी आराम करते आणि मी इकडे बिचारी काम करते. म्हणजे तुम्हाला तसं म्हणजे मम्म्या लोकांना थोडं नाही वाटत का यार थोडं बेटींना आराम द्या, त्रास होतो बिचाऱ्यांना. सेकंड बॅच बनवताना आपण पनीर मोमोजचं. गुड इव्हनिंग. आता वाजलेत 8 आणि आपलं मोमोज बनवून खाऊन त्यांना ढेकर देऊन झालेलं आहे. आणि आता आपली इथे चाय पिणं चालू आहे. आ जाओ फ्रेंड्स, चाय पी लो. गरम आहे. तर आज आपण पूर्ण दिवसामध्ये मोमोज बनवलेले आहेत. एवढे मोमोज मी आयुष्यात कधी नव्हते बनवले जेवढे मी आज बनवले. आणि अशा प्रकारे मला जिमला जायचं होतं. 8 वाजलेत, मला जिमला जायचं होतं. पण आता जिमला गेली तर मग रात्री जेवू नाही शकणार, कारण की प्रोटीन पिल्यावर भूक नाही लागत. म्हणून मी आता जिमला जाणं उद्या जाईन सकाळी. किती प्रयत्न करा, सकाळी माणूस उठूच नाही शकत. म्हणजे मला जमतच नाही सकाळी उठायला. ही जी बाई आहे हिच्यामुळं सगळं होतं. तूच आहेस ती मम्मी कारणीभूत, मला झोपायला देतेस. बाकीच्याचा आया बघ. मी ना आता उद्या 5 वाजता उठवते. कशी उठत नाही ते बघते. छडी घेऊनच येते आता. मम्मी मी तुला उठवायला सांगितलंय. माझी काय वॉर्डन बनायला नाही सांगितलंय. जे तू वॉर्डन बनतेस ते. का बनते माझी वॉर्डन? दरवेळी तुम्ही आम्हाला दोष देता तुझ्यामुळे होतं. आम्ही असंच बनवू ना. चला आपण आजचा हा ब्लॉग इथे संपूया. उद्या भेटूया आपण नवीन ब्लॉगसोबत. आणि अगर तुम्हाला माझं ब्लॉग आवडत असेल किंवा आमची जी मस्ती आहे माझ्या आणि माझ्या मम्मीची ती आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा. जेणेकरून अगर जे पण आम्ही व्हिडिओज पोस्ट करू त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यापर्यंत पोचत जाईल. आणि अगर तुम्हाला आम्हाला सोशल मीडियावरती कनेक्ट करायचं आहे तर त्याची पण लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सवरती दिलेली आहे. आणि माझी मम्मी जे पण व्हिडिओज बनवते कुकिंगचे त्याची जी चॅनलचं लिंक आहे ती पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. आणि अजून काय बोलायचं होतं मला.
ओके. सो अजून हे बोलायचं होतं की थँक्यू तुमचं एवढं भरभरून प्रेम आणि प्रतिसाद. सॉरी माझी मराठी खूप घाण नाही आहे, प्लीज असं बोलू नका. आणि भेटूया उद्या. सायोनारा, शब्बा खैर, गुड नाइट. फिर मिलेंगे वापस.